मी आलो गडचिरोलीमध्ये, माझे गडचिरोलीकडले मित्र. आता आम्ही चाललो गणपूर जंगलामध्ये ट्रॅकिंग करायला 1 नंबर मध्ये. आणि हे माझे मित्र गडचिरोलीचे, टेंबागाव खरपीगाव आहे यांचा. आम्ही चाललो गणेशपूर. गणपुरामध्ये जंगल आहे. अब मयूर बोलेगा. आम्ही गडचिरोली जिल्ह्यातले खरपी या गावचे गणपूरला जातो. खूप मजा करतो. हे आमचे गडचिरोली जिल्ह्यातले मित्र त्यांची लँग्वेजमध्ये बोलले. आता आम्ही चाललो गणपूर. जंगल आहे इथं. आता आम्ही शेताच्या तर्फे जात आहोत आणि आता जंगलमध्ये चाललो. गडचिरोली जंगल आहे हा गणपूरचा. वडदा टेंबा खरपी हे गाव आहे, याला लागून एक जंगल आहे. तिथं रांगी हा जंगल आहे हा. आम्ही तिथं चाललेले आहोत. आणि हे माझे गडचिरोलीचे मित्र. आम्ही गडचिरोली जिल्ह्यातले नवीन काही, कारण की हा नका आमचा व्हिडिओ काढणार आहे. हा नका बरे वाटणार आहे. या गोष्टी तुम्ही लाईक सबस्क्राईब करू नको. लोक ट्रॅव्हलिंग करायला आहे इकडे भेवतात गडचिरोली जिल्ह्यामध्ये. पण ट्रॅव्हलर आणि ट्रॅव्हलिंग करणारा काही धोका नसतो नक्षलवाद्यांपासून. कारण की हा नक्षलवादी एरिया असेल तरी चांगला एरिया आहे. पहिल्याच्या काळामध्ये खूप भीती होती, आता भीती तेवढी नाही आहे. माझा गडचिरोलीचा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ मी आता जंगलामध्ये ट्रॅकिंग करत आहे मित्रांसोबत. हे आमचे गडचिरोलीचे मित्र टेंबा खरपीचे ना. आमचा आजचा टेम्पल बजरंगबलीचा टेम्पल आहे गणपूरमध्ये ना. आमचं आजचा दिवस अतिशय सुंदर फॅमिली सोबत. आणि हे माझे मित्र फॅमिली आहे. गणपूरच्या जंगलामध्ये आम्ही इथं ट्रॅव्हलिंग करत आहे. मी लहानपणीपासून या जंगलामध्ये येत असतो. इथं कुड्याचा फूल म्हणजे जंगली भाजी, आपली जंगली भाजी हळदपडीची भाजी इथून आम्ही नेत असतो, कलेक्ट करत असतो आणि मग खात असतो त्या भाजीला आम्ही. म्हणजे 1 नंबर टेस्टी लागते. कारण की जंगलामधल्या भाज्या एवढ्या टेस्टी असतात, जे आपल्या वांग्या भाज्यापेक्षा टेस्टी असतात. हे आमचं गणपूरचं जंगल. या जंगलामध्ये कुड्याचा फूल, हरतवरीची भाजी, असंख्य प्रकारच्या जंगल्या भाज्या मिळतात. ना हे गडचिरोलीचं जंगल आहे. गडचिरोली जंगलामध्ये घुमायला आलेलो आहोत आम्ही. आम्ही ना गडचिरोलीच्या जंगलमधून हा बेलफळ कलेक्ट केलेला आहे. हा पूजेला वापरला जाते बेलफळ. मे महिन्यामध्ये हा पकते. आणि याचं झाड बघा, तो माझा मित्र तोडत आहे मयूर. हा बेलफळ आहे. आम्ही गणेशपूरमधून हे कलेक्ट केलेलं आहे. याच्यानंतर आम्ही पूजेला याला वापरू. इथं बजरंगबलीच्या मंदिरामध्ये आम्ही हा बेलफळ वाहणार आहोत. आणि हे आमचं जंगल आहे. जंगलामध्ये आम्ही ट्रॅकिंग करत आहे, ट्रॅव्हलिंग करत आहे ना. माझा मित्र आहे मयूर गडचिरोली जिल्ह्यामधला. आलो आम्ही गणपूरच्या टेम्पलमध्ये आणि आमचं ट्रॅकिंग करत होतो. आज म्हणजे गावाजवळ आहे. हा जंगलामध्ये मंदिर आहे, खूप प्रख्यात मंदिर आहे. इथं खेड्यापाड्यातले म्हणजे इकडले गावागावाचे लोक गडचिरोली जिल्ह्यातले खूप इथं मानतात. आम्ही हर शनिवारी इथं पूजा होते. आणि इकडले 2-4 गाव जे आहेत, जे गडचिरोली जिल्ह्यातले आहेत, ते इथं पूजा करायला येतात. पूजा करून सेल्यान मग आपल्या गावागावाला जातात. शनिवारी दिवशी इथं पूजा होत राहते हर शनिवारी. गणपूरचा बजरंगबलीचा मंदिर आहे हा ना. आम्ही इथं जंगलामध्ये ट्रॅकिंग करत आहोत. थोडा वेळ बसलेला आहोत, शांत मन. अशा मंदिरामध्ये, अशा ठिकाणी जंगलामध्ये हा मंदिर आहे. इथं कोणी पण आला तर गणपूरच्या मंदिरामध्ये, हा वडदापासून 1 किलोमीटर दूर आहे. आरमोरी तालुक्यामध्ये हा गणपूर जंगलामध्ये मंदिर आहे. या जंगलामध्ये सुंदर असा मंदिर आहे हा. या मंदिरामध्ये आला तर आपला असा सुंदर असा प्रफुल्लित मन होते. कारण की हा निसर्गाच्या सान्निध्यामध्ये मंदिर आहे. या मंदिरामध्ये तुम्ही या. मंदिरामध्ये तुम्ही बसले ना तर खूप मन प्रफुल्लित होते. कारण की हा झाडांनी जंगलांनी व्यापलेला एक मध्ये मंदिर आहे गणपूरमध्ये, एक सुंदर अशा ठिकाणी. आणि इथं सुंदरता खूप सुंदर आहे. बघा माझ्या मागे जंगल सुद्धा आहे, किती सुंदर जंगल आहे ना. इथं हा मंदिर आहे. जंगलाच्या मधोमध हा साईडला जंगलामध्ये हा गणपूरचा मंदिर आहे. इथं 1 नंबर ट्रॅकिंग केली जाते. खूप सुंदर आहे. इथं डब्बा पार्टी सुद्धा होते मुलांची, खूप चांगली. आम्ही इथं आलो होतो, थोडा वेळ बसले ना, इथं पूजापाठ केली. आता आम्ही घराकडे चाललो.